नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नागरिकांच्या करातून वेतन घेऊनही जनतेची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणाऱ्या, कायद्याच्या राज्याऐवजी मनमानीला प्राधान्य देणाऱ्या आणि निर्णयांची जबाबदारी टाळणाऱ्या प्रशासकीय प्रवृत्तीविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अनेक वर्षापासून रखडलेल्या नगर मनमाड महामार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या महामार्गाला प्रतिकात्मक स्वरूपात नितीन गडकरी अनागोंदी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करण्यात आले. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, निर्णय क्षमता आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा आदर्श प्रशासनासमोर ठेवत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला प्रतिकात्मक तिरंगा राष्ट्रीय धारणालय सलाम अर्पण करण्यात आला. प्रशासनातील प्रत्येक पद हे अधिकार गाजवण्याचे सिंहासन नसून जनतेच्या सेवेसाठी असलेले उत्तरदायी साधन आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान नागरिकांच्या मनगटावर तिरंगी राखी बांधून संविधान निष्ठेचा संदेश देण्यात आला. तसेच चाय पे विकासाची आणि धर्मनिरपेक्षतेची चर्चा करत संसदीय लोकशाही अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वंदे मातरमची 2 कडवी गाऊन सर्वसमावेशक राष्ट्रीय भावनेचे पुनर्स्थापन करण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सौ मीरा भगवान आव्हाड यांच्या अहिल्यानगरच्या अन्नपूर्णा आजी म्हणून संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. भारतीय प्रशासनातील प्रत्येक अधिकारी भ्रष्ट किंवा अकार्यक्षम नाही आणि अधिकारी प्रामाणिकपणे, कर्तव्य भावनेने आणि लोकहिताची जाणीव ठेवून काम करीत आहेत. मात्र प्रशासनातील विविध स्तरावरील निर्णय प्रक्रिया, कामकाजाची गती आणि उत्तरदायित्व यांचा एकत्रित परिणाम सामान्य नागरिकांच्या अपेक्षेइतका प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख ठरत नसल्याने संघटनांनी म्हटले, हे आंदोलन भ्रष्टाचार, अनागोंदी, निष्क्रियता आणि जन उत्तरदायित्व शून्य प्रशासकीय वृत्तीविरोधात आहे, असे ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲडव्होकेट अमित थोरात, वीर बहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब पालवे, हनुमंतराव साळवे, आनंद आढाव, अभिमान शिंदे, चतुरबाई शिंदे, रमेश भोसले आदी सहभागी झाले होते. पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्ही आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करत आहोत. आम्ही खरं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आज या ठिकाणी बंद असलं तरी आम्ही हे आंदोलन लागू केलेलं आहे. फार पूर्वीच आम्ही हे डिक्लेअर केलं होतं, सुट्टी नंतर आलेली आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की या आंदोलनाचं जे मुख्य टार्गेट आहे ते असं आहे की या देशामध्ये तिरंगा राष्ट्रीय धारणालय प्रत्येक माणसाच्या मस्तकामध्ये, अंतःकरणामध्ये विस्तृत व्हावं असा आमचा हेतू आहे. तुम्ही म्हणाल की बाबा हे धारणालय काय आहे? धारणालय म्हणजे वर्षानुवर्ष आई वडिलांपासून आपण जे शिकतो, शाळा कॉलेजमध्ये जे शिकतो, समाजाकडून जे शिकतो, त्याच्यामधून आपल्या मनामध्ये एक स्वतःची एक कॉन्स्टिट्यूशन, संविधान तयार होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून माणसं एकतर लबाडीचे, स्वार्थी, कौरवांसारे वागणारे, मनुवादी किंवा नथुराम गोडसेंसारखे वागणारे होतात किंवा महात्मा गांधींसारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विस्तार मनाचे होतात. तर मुद्दा असा आहे की याच्यासाठी बाहेर तुम्ही किती इंजेक्शन टोचले तर काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं असं की या देशामध्ये तिरंगा धारणालय म्हणजे काय की तिरंग्याचा केसरी रंग म्हणजे लोकभक्ती, निसर्गाबद्दलची भक्ती, सर्व सजीव सृष्टीबद्दलची भक्ती, सफेद रंग, पांढरा रंग जो आहे ज्ञानभक्ती, ज्ञानाबद्दलची आस्था असली पाहिजे लोकांना. आज कलेक्टर सारख्या माणसाला साधं ज्ञान नाही की ज्या लोकांसाठी आपण बसलो त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे, त्यांचं निवेदन कमीत कमी घेतलं पाहिजे, 2च माणसं आले पाहिजे आणि 3च माणसं आले पाहिजे, अशा प्रकारच्या अटी लादून फक्त आम्ही किती मोठे आहोत वगैरे आणि AC मध्ये बसतो अशा प्रकारचा बडेजाव ज्या वेळेला केला जातो, अशा लोकांचं ज्ञान जे आहे त्याचं खत झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हिरवा रंग, कर्मभक्ती आणि कलेक्टर सारख्या माणसाला नाही, मुख्यमंत्र्याला या ठिकाणी कर्मभक्ती नाही आणि अशोक चक्र जे आहे संविधानाबद्दलची नैतिकता जे लोक मानत नाही, जे लोक कायद्याचं राज्य मानायला तयार नाही,
अशी परिस्थिती ज्या ठिकाणी आहे हे सगळं काही बदललं पाहिजे आणि तिरंगा धारणालय या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे आंदोलन याच्यासाठी केलं की मतखतांजली हा शब्द म्हणजे काय? मत खाऊन ज्यांनी खत केलं, ज्यांनी देशाचा नुकसान केलं, वाटोळं करून टाकलं, त्यांना आम्ही ही मृतांजली वाहण्यासाठी हे आंदोलन केलेले. राष्ट्रीय तिरंगा धारणालय हा पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदेच्या वतीने कार्यक्रम राबवला. आंदोलन या आंदोलनाचं प्रामुख्याने आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या 10-15 वर्षापासून नगर मनमाड रोडची प्रचंड हानी झालेली आहे. अनेक ठेकेदार बदलले परंतु ते काही काम होत नाही. म्हणून याकरता ह्या रस्त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या रस्त्यावर या महामार्गावर गेल्या 10-15 वर्षामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेत. अनेक लोक आज जखमी अवस्थेत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे. तर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. देशातील सध्याची सामाजिक अवस्था पाहिली असताना अत्यंत बिकट दिसते. आर्थिक परिस्थितीमध्ये आज पाहिलं तर कालच्याच जागतिक बाजारपेठेमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेनं 95.60 पैशापर्यंत खाली घसरला. ही जर या देशाची वास्तवता असेल तर ही वास्तवता बदलण्याचा काहीतरी परिणाम हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि जनतेने बदलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. आज या देशामध्ये हिंदू मुस्लिम जातीयवाद, विविध जाती धर्मामधली असलेली तेढ ही मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते. त्याऐवजी या संविधानानं तुम्हाला आम्हाला जे काही धर्मनिरपेक्षता, सामाजिक सलोखा आणि त्याचबरोबर विज्ञाननिष्ठ प्रवृत्ती निर्माण करणं हे जे काही संविधानाने आम्हाला दिलेले आहेत या मुद्द्यांवरती जर मोठ्या प्रमाणावर काम झालं तर निश्चित देश आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर प्रगती करेल. हा शेतकरी असलेला देश आहे, शेतीप्रधान कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं. पण वास्तविक पाहता गेल्या कैक वर्षापासून आपण 150 लाख टन हे खाद्यतेल आयात करतो, त्यात आपण स्वयंपूर्ण नाही. मग या सर्व बाबी पाहत असताना जनतेमध्ये ही जागृती निर्माण झाली पाहिजे. संविधानाने दिलेल्या अर्थव्यवस्थेचा वापर करून जर योग्य पद्धतीनं या देशातील अर्थव्यवस्था मार्गी लागली तर निश्चितच या देशातील सर्व सामाजिक प्रश्न संपुष्टात येतील आणि त्या दृष्टीने लोकांमध्ये हे धारणालय आलं पाहिजे. हे धारणालय नेमकं काय आहे? तिरंग्याच्या 3 रंगाची जी भूमिका या ठिकाणी घेतली जाते, या भूमिकेच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं या देशाचा आर्थिक विकास कसा होईल या दृष्टीनं सातत्यानं जर प्रयत्न केले तर निश्चितच या देशातील गरिबी संपण्यासाठी मदत होईल. असं या आजच्या या आंदोलनाचं एकंदरीत आलेख आहे आणि या आंदोलनातून जनतेची जागृती करून जनतेमध्ये देशाप्रती प्रीती तयार करणं, देशभक्ती तयार करणं आणि देशभक्ती कशाला म्हणावी हे या संविधानाने दिलेल्या अधिकाराला देशभक्ती म्हणावी अशा पद्धतीची भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मांडण्यात आली.